नमस्कार. हाय, तर मी पूजा. आज मी तुम्हाला माझा सेल्फ मेकअप दाखवणार आहे. जेव्हा बी लग्न असो, पार्टी असो, कोणाची काही सण असो, जेव्हा बी मी मेकअप करते, तेव्हा कोणती स्टेप कशी करते मी आज ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ मोठा असणार आहे, पण काही नाही. जर कोणाला काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा, मी रिप्लाय पण देईन. आणि वाटलंच तर मी नेक्स्ट ब्लॉग पण काढीन, त्यात तुम्हाला माझे सगळे प्रोडक्ट रिव्ह्यू करीन, सगळे दाखवीन कोणतं प्रोडक्ट बेस्ट आहे, कोणतं प्रोडक्ट घेतल्याने पाहिजे, मी सगळं सांगेन. आणि आता तुम्हाला असं वाटतं मी रडते, पण रडत नाही आहे. मी लेन्स टाकलेले हे बघू शकताय तुम्ही. त्यामुळेच असं थोडं रेडनेस आलेलं आहे फेसवरती. तर काही गोष्ट नाही. तर हे बघू शकताय, मी साडी पण वेअर केलेली आहे, माझी हेअरस्टाईल पण कंप्लीट झालेली आहे. आता फक्त माझा फेस मेकअप स्टार्ट करायचा आपल्याला. तर चला, व्हिडिओ पुढे पण बघा. आता ही क्लिन्झिंग केलेली आहे मी. तर हा माझ्याकडे स्पंज आहे आणि मी हे क्लीन करते. जास्त ओढायचं नाही डोळ्यावरती, कारण की आपण लेन्स घातलेलं आहे तर सरकते इकडे तिकडे, मग आपल्याला थोडीशी इचिंग होते. हे बघ, झाली माझी क्लिन्झिंग. आता नेक्स्ट स्टेप आहे आपलीवाली टोनर. हे टोनरही केलं आहे, याला थोडीशी आपण हा फॅन आहे. हा आपल्याला जेव्हा बी कधी आपण मेकअपच्या ऑर्डरला जातो, इकडे तिकडे जातो, कधी पण असं म्हणजे नाही का, आपल्या जेव्हा पार्लरमध्ये कुठे बी आपल्याला लाईट फॅन सगळं अवेलेबल असतं. पण जेव्हा आपण तिथं ऑर्डरला जातो ब्रायडलच्या इथं म्हणा, किंवा मग कुठे जिथं ऑर्डर असेल तिथं असं नाही ना, की लाईट असतेच म्हणून, फॅन चालेलच म्हणून. तर हा कधीही फॅन बेस्ट आहे. हा काय खूप महाग नसतो, स्वस्तच असतो. हा आपण घेऊ शकतोय. आता हे माझं टोनर पूर्ण झालंय. तर आता मी मॉइश्चरायझर, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझेवाले सगळे प्रोडक्ट मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये रिव्ह्यू करणार आहे. आपण जे ब्रशने अप्लाय करतो त्यापेक्षा आपण जेव्हा फिंगरने अप्लाय करतो ना, ते एकदम बेस्ट होतं. बघू शकताय, पूर्ण मॉइश्चरायझर स्किनमध्ये झालेलं आहे अप्लाय. वरचा पंखाही लावला असता, पण त्याचा आवाज खूप येतो, म्हणजे मी माझा आवाज तुम्हाला येणार नाही, त्यामुळे तो नाही लावला मी. गरम पण होते थोडंसं. तर यानंतर आता आपण लावणार प्रायमर. आपलं सीटीएम झालेलं आहे. मी पुढचे ब्लॉग हेअरस्टाईलचे पण काढील, पण तुम्ही कमेंट करा, म्हणजे मग मला पण थोडंसं नाही का इंटरेस्ट वाटेल, की हा आपल्याला कमेंट येत आहे, मग आपण ब्लॉग काढू शकतोय. मला चांगलं सपोर्ट करा. मी सगळे ब्लॉग तुमच्यासाठीच काढते. माझा बॅकग्राऊंडचा आवाज थोडासा तुम्ही दुर्लक्ष करा. किती नाही म्हटलं तरी बाहेरून आवाज येतोच. आणि माझ्या सासूबाईंचा आवाज आहेत मोठा.
दूर जरी बोललं तरी इथपर्यंत आवाज येतो आरामशीर. पाहिजे तर आपण हे असं बघू नका, अजून मॅच व्हायचं बाकी आहे, अजून ब्लेंड करायचं पण आहे. पूर्ण एंडपर्यंत बघा म्हणजे समजेल तुम्हाला मी काय करते. यानंतर आपल्याला पाहिजे तर आपण ब्रशनेही ब्लेंड करू शकतोय आणि ब्लेंडरने पण ब्लेंड करू शकतोय. तर हे बघा, हा ब्लेंडर आहे, मी आता यांना ब्लेंड करणार आहे. आपण हा ब्रश आहे, यानेही आपण ब्लेंड करू शकतो. छान असं ब्लेंड करायचं, पुसायचं नाही, टॅप 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 करायचं नुसतं. लेन्सवरती खूप टॅप नाही करायचं, नाही तर आता हलती जागेवर. हे बघा, तुम्हाला एक साईडने बघा कसं दिसतं, एक साईडने. हा असतो ब्लेंडिंगचा फरक. प्रत्येकाची मेकअप करण्याची पद्धत, स्टेप वेगळी असते. मी वेगळी करते. काही म्हणतील तू हे पहिले लावलं, ते नसतं लावायचं, हे नसतं लावायचं. जशी त्याची पद्धत माझी ही. तुम्हाला आवडली तर कमेंट करा, नाही आवडली तर नका करू. माझ्या लग्नानंतर इकडे काय एवढं कस्टमर राहत नाही जास्त बरं का, करते मी ते. पण मग लग्नाच्या आधी कसं तिकडे पूर्ण सगळ्यांना माहीत होतं गावात बी, तर सगळे कस्टमर यायचे, मला ऑर्डर्स पण भेटायचे. मी खूप सारे ऑर्डर केलेले आहे. पण इकडे एवढं शक्य होत नाही, इंडस्ट्रीचा एरिया आला येतात तिथले जवळपासचे. पण मग तरी जर कोणाला मेकअपची ऑर्डर द्यायची असेल तरी मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय देईन. हे बघू शकता तुम्ही. आता हे पूर्ण असं छान असं ब्लेंड झालेलं आहे प्रॉपर. तर आता माझं प्रायमर पण अप्लाय करून झालेलं आहे. प्रायमर लावल्यानंतर 5 मिनटं वेट करायचं आणि त्यानंतरच आपण हे कन्सिलर लावणार. हे कन्सिलर आहे ना, आपण आईसच्या खाली लावायचं असतं, खूप लावायचं नसतं, नाही तर मग ते खूप मेकअप नाही का रेड रेड वाटतो. जिथं आपल्याला डार्कनेस वाटतो ना तिथं, इथे चिकच्या साईडने, इथे अंडर आईज, तिथेच आपण लावायचं. त्यानंतर माझ्याकडे हे मिनी ब्लेंडर आहे, यानं मी हे ब्लेंड करते. पुसायचं नाही आपल्याला, डायरेक्टली टॅप टॅप करीत म्हणजे ब्लेंड करायचं. यानंतर आपण कन्सिलर पण यूज करू शकतोय आणि आपण फाउंडेशन पण यूज करू शकतोय. तर माझं तर काय, माझ्या स्किन टोन प्रमाणे काय फाउंडेशन नाही आहे, त्यामुळे मी मिक्स अँड मॅच करून फाउंडेशन यूज करते. तर हे माझ्या फॉरएव्हर 52चं ब्रँडेड आहे, प्रोफेशनल फाउंडेशन आहे. तर मी हे घेईन. त्यानंतर हा थोडासा डार्क शेड आहे, तो फेअर होता. डार्क शेड थोडाच ॲड करायचा आणि थोडा फेअर ठेवायचा, जेणेकरून आपल्या स्किनप्रमाणे, आपल्याला स्किन अकॉर्डिंग आपल्याला ते फाउंडेशन रेडी करायचं आहे. तर हा जे फाउंडेशन त्याने अप्लाय करताना तो वाला ब्रश आहे हा. फाउंडेशन
मिक्स केल्यानंतर आपल्याला पूर्ण असं मॅच करायचं असतं ते, नाहीतर मग ते पूर्ण आहे नाही का, काही ठिकाणी ब्लॅक दिसतं, काही ठिकाणी व्हाईट दिसतं, ग्रेश पडतं. पूर्ण मॅच करायचं ते. तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडचा आवाज दुर्लक्ष करा, कारण की प्रत्येक घरात असतंच ते. मी त्यांना सांगितलंय पण ते हाटकून करताय. हे दोघे दुपारी जेवायला आले ना, तर त्यांची बडबड चालली. हे माझं आता फाउंडेशन पूर्ण ब्लेंड झालं, स्किनमध्ये पूर्ण मॅट झालेलं आहे. तर आता मी हायलाईट करण्यासाठी फेअर शेड घेणार थोडासा. तो मी घेतला आहे. डायरेक्टली ब्लेंडरने पण आपण अप्लाय करू शकतो, कारण की हा वन शेड आहे, हा काय दोन्ही शेड मिक्स केलेले नाही आहे. तर हा घेते मी आता. फर्स्ट व्हिडिओमध्ये मी एवढी डिटेल्स देऊ शकत नाही आहे. त्यानंतर तुम्ही माझेवाले जर हे पूर्ण सर्व व्हिडिओज एंडपर्यंत बघितले, छान अशी कमेंट केली, तर मी नेक्स्ट ब्लॉग पूर्ण डिटेलमध्ये की कोणतं प्रोडक्ट काय यूज करावं, कसं यूज करावं, एनिथिंग तुमचे कोणतेही क्वेश्चन असू द्या, तुम्ही मला कमेंट करा, मी त्याच्यावरती नक्कीच ब्लॉग काढेल. आता हे मी अप्लाय केलं आहे, छान असं ब्लेंड नाही झालं आहे, तर मी मोठ्या ब्लेंडरनी करते. होतं छोटा यानी, पण हातात छोटा असेल का नाही करता येत मला. हे बघा, आणि तुम्हाला असं वाटतंय माझी ह्या स्किनमध्ये आणि ह्या स्किनमध्ये खूप डिफरंट आहे, खूप फेअर दिसतंय. ते आता दिसेल, ते अर्धा ते 1 तासानंतर पूर्ण माझं जवळजवळ माझा मेकअप होत आला का, मग तुम्ही बघा हा मेकअप पूर्ण माझ्या ह्या स्किनमध्ये दिसणार आहे. प्रोडक्ट सगळे ब्रँडेड यूज जर केले ना, तर मेकअप हा नक्कीच चांगला होतो. ब्रँडेड म्हणजे महागडे घ्यायचं असं काही नसतं. कमी पैशात जरी व्यवस्थित छान असं प्रोडक्ट जर भेटलं ना आपल्याला, तर आपण छान मेकअप करू शकतो आहे. तर आता हा माझा पूर्ण मेकअप झालेला आहे बघा, पूर्ण म्हणजे फक्त बेस झालेला आहे. हे बघा दिसतंय तुम्हाला. तर आता मी हा बेस माझा लॉक करणार आहे. लॉक करण्यासाठी माझ्याकडं आता लूज पावडर आहे माझ्याकडं. तर मिनिट, मला पावडर आहे ना ब्रशनी लावण्यापेक्षा आहे ना, हा पफ असतो पावडर पफ, याने लावायला आवडतं, कारण की छान अशी मर्ज होती, छान अशी लावली जाते. तर पावडर घेते मी याच्यावरती, लूज पावडर, ती हातावरती स्प्रेड करते आणि मगच तुम्ही फरक बघू शकताय. स्किन किती छान दिसते. एक साईड पावडर लावल्यानंतर एवढा इफेक्ट कसा आहे बघा तर. हा मी पूर्ण माझा बेस लॉक करते, म्हणजे माझं फाउंडेशन इकडं तिकडं होणार नाही, धक्का लागणार नाही, पुसलं जाणार नाही. मी हा मेकअप काही खूप याचा नाही दाखवत, एकदम सिम्पल मेकअप आहे.
जो मी कधी करते. मी वट सावित्री पौर्णिमेला पण केला, तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल बघा, तेव्हाही मी असंच केलं होता. हे साधे मेकअप आपल्याला एखाद्या सणावाराला फेस्टिवलला ठीक असतात करायला. आता माझं घाबरश आहे आणि मी माझं वाला एक्सेस पावडर जे आहे ती रिमूव्ह करेल. अशी खरडून करायचं नाही, खूप हळूहळू करायचे. यानंतर मला कंटोरिंग करायची आहे. माझा फेस आहे मोठा, तो छोटा दाखवण्यासाठी कंटोर म्हणतात. कंटोर पावडर आहे माझ्याकडे, क्रीम बेसमध्ये पण करता येते आपल्याला, पण मला पावडर यूज करायची आहे, मला पावडरचीच आवडते. तर आहे माझा कंटोरिंगचा ब्रश. तर आता माझ्या नाकाला जास्त काय कंटोरची गरज नाही, की माझं ऑलरेडी नोज सेफमध्येच आहे, पण तरी मी केलं. यानंतर आपण ब्लश अप्लाय करणार आहे. ब्लश घातल्यानंतर असे झटकायचं, त्याच्यावरती पावडर सेटिंग निघून जाते आणि छान असा ब्लश लागतो. मला काही लय ब्लश आवडत नाही, त्यामुळे मी काही एवढं लावत नाही. जर असं वाटलं ना हा ब्लश मला नाही आवडत, ते नको आहे मला, तर आपण त्याच्यावर थोडीशी लूज पावडर लावू शकतोय. खूप झालं तर रिमूव्ह पण करू शकतोय आपण. नंतर मी लावणार आहे हायलायटर. हायलायटर पण फारसं आवडत नाही, कारण की जास्त झालं एकदम ग्लो येतं, एकदम भारी वाटतो मेकअप, ग्लो करते स्किन, त्याने चमकते छान अशी मेकअपमध्ये ना. एवढं नको आहे आपलं, कसं आपल्यासारखे आजकाल एवढं ब्लश नाही लावती आणि हायलायटरही नाही लावते, त्यामुळे थोडंसंच. तर बघा आता झालं आहे माझं ब्लश पण आणि हायलायटर पण लावून. मला आता थोडंसं असं वाटतोय आय मेकअप करावं म्हणून करते मी. जाऊ द्या, एवढं केलंच आहे तर आय मेकअप करायला मला आवडतं. तर माझ्याकडे 2 पॅलेट आहे, एक लाईट शेडची आहे आणि एक डार्क शेडची आहे. लाईट शेड मी पहिले अप्लाय करते. तर मी आता डार्क लव्हेंडर किंवा पर्पल मरून कलर असतो ना, तो लावते. मला खूप हेवी मेकअप नको आहे, त्यामुळे मी असं लावलंय. इकडून मला जसं
आणि काय होतं माहिती का, नेहमी ना मेकअप करत असताना खूप घाई असते, घरचे खूप घाई करता, जायचं आवर पटपट आवरता नाही येतं. मग त्याच्यामुळं एकदम बेस्ट आहे हा मेकअप, आय मेकअप. बाकीचेही येतं मला. मी नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला तुमचे क्वेश्चन तुम्ही सगळे मांडा की तुम्हाला आय मेकअप बघायचा आहे, माझं फेस मेकअप बघायचा आहे, हेअरस्टाईल बघायची आहे, की तुम्हाला जे बी काही क्वेश्चन असतील, तुम्हाला कशावरती व्हिडिओ लागतो मला ते कमेंटमध्ये करा, सांगा, कमेंट करा, म्हणजे मग मी नेक्स्ट व्लॉग त्याच्यावरती काढेल. आता हे सगळं झालेलं आहे, तर यानंतर मी लावणार आहे लायनर. आता तुम्ही मला कमेंटमध्ये विचारशाल की लायनर कोणत्या ब्रँडचं होतं, फाउंडेशन कोणतं होतं, मॉइश्चरायझर, क्लिन्झिंग ब्रँड कोणते होते, कन्सिलर कोणत्या ब्रँडचं होतं. तर मी तुमच्या या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर नेक्स्ट व्लॉगमध्ये देणार आहे. माझ्याकडली जेल लायनर आहे लिक्विडचं, ते मी ब्रशनेच लावते. दुसरेही आहेत पण मला ब्रशवालाच आवडतं. तर बघा, लावलं आहे एक साईडने आणि एक साईड लावते. आता ते आरसा नाही आहे ना, मोबाईलमध्ये बघते, त्याच्यामुळे थोडंसं समजत नाही मी कुठं लावते. या साईडनी पण झालेलं आहे. कोणी म्हणतं विंग लायनर लावलेलं नसेल, पण ज्याच्या त्याच्या आईजनुसार अकॉर्डिंग आपण लायनर लावू शकते. मलाही ते दिसतं चांगलं, पण मला नाही आवडत स्वतःला, मग मी हेच लावते. यानंतर आपण लावणार आहे मस्कारा. चुकून आपल्याकडून कधी कधी ना मस्कारा लावताना खाली किंवा वरती कुठेतरी आईसच्या खाली लागून जातो, तर तो कसा रिमूव्ह करायचा ना, मी ते पण सांगेल तुम्हाला. त्यानंतर माझ्याकडं लॅश कर्लर आहे. हे बघा, हळूच डोळ्याला लागलं नाही पाहिजे, असं हळूच करायचं. हे बघा, लॅश किती छान अशा कर्ली कर्ली होत्या. ओके, तर आता त्यानंतर आपण लिपस्टिक लावणार आहेत. आपण डार्क शेड पण अप्लाय करू शकतोय आणि फेंट पण करू शकतोय, जसं आपल्याला स्किन अकॉर्डिंग आपल्याला ह्या साडीवरती ही लिपस्टिक छान दिसेल की नाही, त्यानुसार आपण कोणताही शेड लावू शकतोय. तर हा माझा फेवरेटवाला आहे, मी हाच लावते नेहमी. तर यानंतर मी आता लावणार आहे टिकली लावायची. माझा पूर्ण मेकअप झाला आहे, तर मेकअपच्या लास्टला मी मेकअप फिक्सर यूज करते. तर माझं मेकअप फिक्सर यूज करून झाला आहे.
तुम्ही म्हणशाल हे काय पाण्यासारखं शिपडलं आहे, कसं दिसतंय ते विचित्र. तर ते काय विचित्र नसतं, ते मेकअप फिक्सर असते, म्हणजे ते मेकअप पूर्ण फिक्स करते स्किनमध्ये. तर तुम्ही बघू शकता आता. तुम्ही बघू शकताय माझा पूर्ण मेकअप झालेला आहे. ही स्किन आणि ही स्किन पूर्ण मॅच करते. खूप छान असं मेकअप झालेला आहे. काय लई डार्क वाटत नाही, लई काय फेअर वाटत नाही. हे बघा सिम्पल सोवर असा मेकअप आहे. कुठेही घरी काही फंक्शन म्हणा, काही इव्हेंट म्हणा, साधा आणि सिम्पल करते. आजकाल मुली काय लई ओव्हर मेकअप करत नाही, त्यामुळे हा मेकअप एकदम बेस्ट आहेत. आणि नेक्स्ट ब्लॉग मी अजून दुसऱ्या एखाद्या चांगल्याशा मेकअपवरतीच बनवेल. पण तुम्ही नक्की कमेंट करा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, हा मेकअप कसा वाटला, यातून तुम्हाला काही समजलं का नाही हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करा. आणि छान असा सपोर्ट करा. माझ्या घरचेही करते, माझे सासू सासरे, माझा नवरा, परत माझे मोठे भाऊ, परत माझी जाव, हे सगळे मला सपोर्ट करते. तुम्हीही करा. थँक्यू.